अमरावती जिल्ह्यातील राटगाव येथे 200 वर्ष जुनी देवस्थान आणि स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी प्रशासनासमोर मांडली होती। मात्र ग्रामस्थांच्या मते गोविंदपूर मंदिर, शिवमंदिर व स्मशानभूमी ही जागा ग्रामपंचायतीच्या नावाने असून ती समाजासाठी पवित्र आहे। मात्र या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले असून त्यात मंदिराचं अस्तित्व धोक्यात आलं आहे। आज दुपारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 3 नेत्यांच्या पोस्टर व दुधाचा अभिषेक केला व घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले। रहिवासी आहे, 100 वर्ष आधीपासून म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी काळापासून ती स्मशानभूमी राखीव आहे आणि राखीव असल्यानंतर जे अतिक्रमण लोकांनी केलेलं आहे, महानुभाव पंथाच्या लोकांनी हे अतिक्रमण केलेलं आहे आणि आमचं पुरातन महादेव मंदिर आहे। महादेव मंदिराच्या ठिकाणी बाजूला दगडं होते आणि 3 पिंडीचं पुरातन मंदिर आहे। 3 पिंडीच्या पुरातन मंदिराच्या 3ऱ्या पिंडीच्या हितभर जागा न सोडता त्यांनी त्या महादेवाच्या अंगावर ते मंदिर बांधलेलं आहे। आम्हाला त्यांचा आमचा सलोखा होता, त्याच्यामुळे आम्ही विरोध नाही केला। त्यांच्या मंदिरात पण आमची वर्गणी आहे। आमचा विरोध आता त्यांना स्मशान हटवायचं आहे, त्याच्यासाठी आमचा विरोध केलेला आहे। आणि जर तुम्ही म्हटलं की बा आम्हाला ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी 100 वर्षापासून तिथे स्मशानभूमी पड हे सातबाऱ्यावर आहे। स्मशानभूमी होती, आहे आणि राहील आणि आजही तिथे अंत्यविधी होत आहे आणि अंत्यविधी होत राहणार। आणि आम्हाला फक्त सोयीसुविधा उपलब्ध करून नाही दिल्या तरी आम्ही तिथे विना सोयीसुविधा नुसार आम्ही आमचा अंत्यविधी कार्यक्रम चालू ठेवू।